रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूने डोकं वर काढले असून 7 रुग्णांपैकी 2 रुग्णांचा यामध्ये बळी गेला आहे। काही दिवसांपूर्वी जुनी बाजारपेठेतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नेरळमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी एका महिलेचा मृत्यू झाला असून सदर महिलेला 2 लहान मुले असल्याने तिच्या मृत्यूमुळे नेरळमध्ये सर्वत्र शोक व्यक्त होत आहे। कर्जतमधील जुनी बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा 25 वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंग्यू सदृश्य आजाराने दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला। त्यानंतर हेटकर आळी येथील सोहम अपार्टमेंट मधील रहिवाशी योगिनी अमित पोद्दार वय वर्ष 33 या महिलेचा डेंग्यू सदृश्य आजारावरील उपचारादरम्यान दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12च्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली। यानंतर नेरळ बोंबिल आळी येथे 2, नेरळ टेप आळी येथे 2, जुनी बाजारपेठेतील 1 असे डेंग्यू सदृश्य आजाराने बाधित 5 जण समोर आले। नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर नेरळ ग्रामपंचायत व कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांच्या संयुक्त माध्यमातून नेरळ परिसरात औषध व धुळा फवारणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे। आपल्या ग्रामपंचायत हद्दीत सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अशा प्रकारचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्वरित आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला आपण कळवावे, म्हणजे आपल्याला त्यानुसार योग्य ती पावलं उचलून आपल्याला कार्यवाही करता येईल।